हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज आपला 16 चॅप्टर पाहत आहोत की ज्याचं नाव आहे वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवून पहा. What happens when a spoonful of sugar, sawdust and soil are added to a glass of water? समजा ग्लास भर पाण्यामध्ये आपण शुगर म्हणजे साखर टाकली, सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा टाकला आणि सॉइल म्हणजे माती टाकली तर काय होईल? मित्रांनो, जी शुगर आहे इट विल डिझॉल्व, शुगर विरघळून जाईल. सॉडस्ट विल फ्लोट ऑन वॉटर. सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा, लक्षात ठेवा. सॉडस्ट म्हणजे काय? लाकडाचा भुसा. इट विल फ्लोट ऑन वॉटर. लाकडाचा भुसा काय होईल? त्याच्यावर तरंगेल. अँड सॉइल विल मिक्स विथ वॉटर. सॉइल सुद्धा त्याच्यासोबत पाण्यासोबत मिक्स होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच आर द 3 स्टेट्स ऑफ वॉटर? पाण्याच्या 3 अवस्था कोणत्या? विच आर द 3 स्टेट्स ऑफ वॉटर? 3 states of water are, the first state of water is solid. First step is solid. We see ice. आपण बर्फ पाहिला असेल, तो बर्फ सॉलिड स्वरूपात असतो, म्हणून पाण्याची पहिली जी अवस्था आहे ती कोणती आहे? सॉलिड आहे. कोणती आहे? सॉलिड. द सेकंड वन इज लिक्विड. जे आपण पाणी पितो ना, ते कसं असतं? लिक्विड फॉर्म मध्ये असतं. आणि वॉटर वेपर जे आहे ते गॅसियस फॉर्म मध्ये आहे. म्हणून सॉलिड, लिक्विड, गॅसियस ह्या 3 स्टेट्स आहेत वॉटरच्या, पाण्याच्या. व्हॉट इज डन टू ड्रिंकिंग वॉटर? व्हॉट इज डन टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ? ड्रिंकिंग वॉटर म्हणजे काय मित्रांनो? आपलं पिण्याचं पाणी. ते क्लीन अँड सेफ म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी काय करावं लागतं? मित्रांनो, फ्रेंड्स, वी शुड बॉईल द ड्रिंकिंग वॉटर. आपण ते पाणी उकळलं तर ते सेफ होतं. वी शुड फिल्टर द वॉटर. आपण ते पाणी गाळायला हवं. अजून काय करता येईल त्यासाठी? वी कॅन यूज मेडिक्लोर. वी कॅन ऍड मेडिक्लोर टू ड्रिंकिंग वॉटर टू मेक इट सेफ. म्हणजे आपण ते पाणी सेफ करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी त्याच्यामध्ये मेडिक्लोर सुद्धा टाकू शकतो. पोल्युशन ऑफ वॉटर, पाण्याचं प्रदूषण म्हणजे काय आता पाहूया. ट्राय दिस. वाईल इट इज रेनिंग, पाऊस पडत असताना, कलेक्ट सम ऑफ द रेन वॉटर डायरेक्टली इन अ क्लीन कंटेनर, प्लेस इन द ओपन. पावसाचं पाणी एका स्वच्छ भांड्यामध्ये, स्वच्छ पाणी ते पकडायचं आहे, गोळा करायचं आहे. ऑल्सो कलेक्ट सम ऑफ द रेन वॉटर दॅट इज फ्लोईंग ओव्हर द ग्राउंड. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये काय करायचं आहे? दुसऱ्या भांड्यामध्ये जमिनीवरून वाहत असणारं पावसाचं पाणी गोळा करायचं आहे. एक भांड उंचावर ठेवायचं की ज्यात फक्त पावसाचंच पाणी पडेल आणि दुसरं जमिनीवरील पाणी गोळा करायचं आहे. व्हॉट डिफरन्स डू यू सी? व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? 2 पाण्यांमध्ये कोणता फरक असणार आहे? वॉटर डायरेक्टली कलेक्ट फ्रॉम रेन वॉटर इज क्लीन अँड ट्रान्सपरंट. ते स्वच्छ आणि पारदर्शक असतं, है की नाही? बट द वॉटर कलेक्टेड फ्रॉम द फ्लोअर ऑर द ग्राउंड इज मडी ऑर येलोइश इन द कलर. ते थोडंसं रेडिश आणि लालसर आणि पिवळसर असतं, ते गढूळ म्हणतो आपण त्याला. हा फरक आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. किंवा कुठलं पाणी की डायरेक्ट पावसाचं गोळा केलेलं क्लीन असतं आणि जमिनीवरचं गोळा केलेलं पाणी कसं असतंय? अस्वच्छ असतंय, गढूळ असतंय, मडी असते. मग ह्याच्या मागे काय कारण असावं? सम पार्टिकल्स ऑफ द सॉइल and other dirt is mixed with that water that is flowing on the ground. म्हणजे जे पाणी जमिनीवरून वाहत आहे त्याच्यामध्ये डस्ट म्हणजे धूळ मिसळलेली असते आणि पार्टिकल्स ऑफ सॉइल म्हणजे मातीचे कण मिसळलेले असतात. पुढे पाहूया. When other substances get mixed with water it becomes impure. म्हणजे पाण्यामध्ये जर इतर पदार्थ मिसळले तर ते इम्प्युअर होतं. इम्प्युअर म्हणजे काय मित्रांनो? अशुद्ध बनतं. सम ऑफ दिस सबस्टन्सेस फ्लोट इन द वॉटर. आणि याच्यापैकी जे काही पदार्थ आहेत ते सगळे मिक्स होत नाहीत, ते काय करतात? पाण्यावर फ्लोट म्हणजे तरंगताना दिसत असतात.
पालापाचोळा पहा किंवा लाकडाचा भुसा तरंगत असतो. सो द वॉटर लुक्स अनक्लीन ऑर मडी. म्हणून हे जे पाणी आहे ते आपल्याला अनक्लीन म्हणजे अस्वच्छ आणि गढूळ दिसत असतं. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन द वॉटर अँड वी कॅनॉट सी देम. अनेक पदार्थ पाण्यामध्ये विरघळलेले असतात पण मित्रांनो आपण ते पाहू शकत नाही. इफ द सबस्टन्सेस दॅट हॅव गॉट मिक्स विथ द वॉटर आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स वी से दॅट वॉटर हॅज बिकम पोल्युटेड. म्हणजे जर काही पदार्थ जे आहेत ते हार्मफुल असतील, धोकादायक पदार्थ असतील की जे पाणी पिल्यानंतर माणसाला किंवा सजीवांना त्रास होणार असेल, तेव्हा आपण म्हणतो की ते पाणी काय झालेलं आहे, वॉटर हॅज बिकम पोल्युटेड, म्हणजे ते पाणी दूषित झालेलं आहे असं आपण म्हणू. केव्हा? जेव्हा पाण्यामध्ये मिसळलेले जे सबस्टन्सेस आहेत ते आपल्यासाठी हार्मफुल ठरत असतील, धोकादायक ठरत असतील तर. रिव्हर्स, लेक्स ऑर अवर सोर्सेस ऑफ वॉटर, हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड. नदीचं पाणी कसं दूषित होतं, तलावाचं पाणी कसं दूषित होतं, आपण पित असलेल्या सोर्स असेल, विहीर असेल, त्याचं पाणी कसं पोल्युशन होतं त्याचं. चला पुढे पाहूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकताय का? लिस्ट द सबस्टन्सेस दॅट आर मिक्स इन द वेस्ट वॉटर ड्रेन आउट ऑफ द किचन अँड बाथरूम इन युअर हाऊस. म्हणजे तुमच्या किचन मधून जे पाणी बाहेर पडतं, सांडपाणी, वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर म्हणलं किचन मधून बाहेर पडणारं सांडपाणी आणि बाथरूम मधून बाहेर पडणारं सांडपाणी, त्याच्यामध्ये काय काय मिक्स झालेलं असतं. आता किचन मधून जे बाहेर पडणारं सांडपाणी आहे ना, त्याच्यामध्ये फूड पार्टिकल्स, अन्नाचे कण असू शकतात. बाथरूम मधल्या पाण्यामध्ये काय असू शकतं, साबणाचे पार्टिकल्स असू शकतात, साबणाचं पाणी असू शकतं, है की नाही. मग मित्रांनो काय होतं, हे आपलं जे पाणी आहे, डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर, सांडपाण्याची विल्हेवाट किंवा सांडपाण्याचं व्यवस्था कशी केली जाते पहा. द वेस्ट वॉटर ऑफ अ सिटी ऑर टाउन इज कलेक्टेड अँड लेट इन टू अ वॉटर बॉडी ऍट अ कन्व्हिनियंट लोकेशन. तुम्ही जर शहरात राहत असाल ना, तर तुमच्या शहराजवळ एखादी नदी वगैरे वाहत असेल किंवा एखादा पाण्याचा फ्लो असेल, मोठा ओढा वगैरे असेल, तर तुमचं शहराचं पाणी काय केलं जाते, सांडपाणी त्या नदीमध्ये सोडलं जाते. मग ते घरातलं पाणी असू द्या, द वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग, म्हणजे तुम्ही राहत असणाऱ्या इमारतींमधलं पाणी असेल वेस्ट वॉटर, ऍज वेल ऍज फ्रॉम फॅक्टरीज अँड इंडस्ट्रीज, कारखान्यातलं पाणी असेल ते कुठलं, इमारतीमधलं पाणी आणि कारखान्यांमधलं पाणी काय केलं जाते, त्या नदीमध्ये सोडलं जाते. मग त्यावेळी काय असतंय, जरी हे पाणी असेल कुठलं, रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि फॅक्टरीज मधलं जे पाणी असेल जरी, तरी काय असतंय, ते पाण्यामध्ये काय असतात, इम्प्युरिटीज असतात, अशुद्धता असतात. काय असतात, अशुद्धता असतात. आणि हे पाणी, अशुद्ध पाणी नदीमध्ये जर सोडलं, द सम ऑफ दिस डिझॉल्व इन द वॉटर वाईल सम डू नॉट. आणि ह्या ज्या इम्प्युरिटीज असतात ना मित्रांनो, या सांडपाण्यातल्या काही वाईट गोष्टी असतील, हार्मफुल सबस्टन्सेस असतील, सम ऑफ देम कॅन डिझॉल्व इन वॉटर अँड वाईल सम डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. त्यातील काही पाण्यामध्ये विरघळतात, काही विरघळत नाहीत. सेवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट स्प्रेड डिसीजेस. जे सांडपाणी असतं ना, सेवेज वॉटर, मैला पाणी, त्या पाण्यामध्ये काय असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. आणि असे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत असतात, दॅट स्प्रेड डिसीजेस, रोग पसरवत असतात. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज इज मोर लाईकली टू कंटेन पॉयझनस सबस्टन्सेस. इंडस्ट्रीमधलं जे वेस्ट वॉटर आहे ना, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पॉयझनस सबस्टन्सेस किंवा केमिकल्स असतात. इफ ऑल दिस वेस्ट वॉटर लेट इन टू वॉटर बॉडीज ऍज इट इज. आणि हे जे वेस्ट वॉटर आहे की ज्याच्यामध्ये पॉयझनस सबस्टन्सेस आहेत, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, असं पाणी जर डायरेक्ट सोडलं नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये, द वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड अँड दॅट इज डेंजरस. आणि त्या नदीतलं पाणी जे आहे ते दूषित होतं आणि ते डेंजरस म्हणजे धोकादायक असतं. मग असं पॉयझनस सबस्टन्सेस असलेलं पाणी जर नदीमध्ये गेलं, त्या नदीतील मासे मरतात. आणि असं पाणी जर माणसाने पिलं तर माणसाला वेगवेगळे रोग होतात. अँड सच वॉटर कॅनॉट बी यूज फॉर ड्रिंकिंग फॉर एनी अदर पर्पजेस. म्हणजे असं जे पाणी आहे ना की ज्याच्यामध्ये पॉयझनस सबस्टन्सेस आहेत, ते पाणी ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी पण नाही वापरता येणार आणि दुसऱ्या घरातल्या कामासाठी सुद्धा पण वापरता येणार नाही. दॅट इज वाय इट इज कंपल्सरी टू फॅक्टरी ओनर्स टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट. म्हणून जे फॅक्टरी ओनर आहेत, कंपनीचे मालक आहेत, त्यांनी काय करायचं, टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट.
म्हणजे जे पाणी आहे ते नदीमध्ये सोडताना त्याच्यावर आधी त्याचे काय करायचे, त्यातले पॉइझनस सबस्टन्सेस दूर करायचे, वेगळे करायचे आणि मगच पाणी ते त्याच्यामध्ये सोडायचं, म्हणजे नदीतलं पाणी पोल्युशन होणार नाही त्याचं. Similarly, sewage and the wastewater of towns and cities is processed for purification before letting it into a water body. These helps to pollution of water. त्याचप्रमाणे कारखान्यामधलं जसं केलं तसंच सेवेज अँड अदर वेस्ट वॉटर ऑफ टाउन्स अँड सिटीज, खेड्यातल्या आणि शहरातल्या पाण्यावर सुद्धा त्याच्यावर अशी प्रक्रिया केली, अशी प्रोसेस केली तर ते पाण्याचं जे प्रदूषण आहे ते थांबणार आहे. Flowing water of rivers get purified to some extent by natural process also. आता नदीतून जे पाणी वाहत असतं ना ते नॅचरल प्रोसेसनी ते शुद्ध होत असतं. नदीतलं पाणी बऱ्याच वेळा ते वाहता वाहता नॅचरल प्रोसेसने शुद्ध होत असतं. पण जर त्याच्यामध्ये अशा इम्प्युरिटीज किंवा पॉइझनस सबस्टन्सेस गेले तर नॅचरल प्रोसेसने ते काय होत नाही, शुद्ध होत नाही. बिफोर वॉटर इज सप्लाइड टू अ टाउन ऑर सिटी इट इज प्युरिफाईड. म्हणजे एखाद्या शहराला गावाला पाणी पुरवण्यापूर्वी ते काय केलं जातं, त्याला प्युरिफाय केलं जातं, शुद्धीकरण केलं जातं त्याचं. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसनचा हा पार्ट होता. त्या पुढील पार्टमध्ये आपण प्युरिफिकेशन ऑफ वॉटर वर्क्स आहे ते पाहणार आहोत आणि पुढील लेसन पाहणार आहोत त्यानंतर. थँक्यू.